Good morning, all of you. During yesterday's lecture, we have seen various bonus schemes. Uh, Three plans you have learned in yesterday's lecture: differential piece rate system of FW Taylor, that is Taylor's differential piece rate system. Then uh, मॅडम आवाज येत नाही. मॅडम आवाज येत नाही. मॅडम आवाज येत नाही. हॅलो, आवाज येतोय का बघा? हो मॅडम. हा. मी ट्राय करते याच्यावरून लेक्चर घ्यायचं. फक्त आता इथे माझ्याकडे फोनमध्ये पीपीटी नाही आहे. सो तुम्ही तुमच्या फोनवरचा पीपीटी चालू करा. म्हणजे तुम्हाला मी काय बोलते त्याचे रेफरन्सेस लागत जातील. ओके. चेंज
हॅलो. ओपन केलं पीपीटी. सिद्धी, पूर्वा, पीपीटी आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे काल दिलेलं. जस्ट ओपन इट. हो मॅडम. Yes, we are on the 21st slide. NAT task bonus plan. इथे दिसतंय का बघितलं पाहिजे. स्क्रीन करते शेअर मी पण जेवढं लॅपटॉप वरून कम्फर्टेबली हे करता येतं, लिहिता येतं त्याच्यावरती, तेवढं मोबाईल वरून लिहिता येत नाही. हे विजिबलच होत नाहीये. हा, ठीक आहे. लेट अस स्पीक आउट अबाउट दिस नॅट टास्क बोनस प्लॅन. 3 रेट्स आपल्याला दिलेले आहेत. जर ऍक्च्युअल आउटपुट हे स्टँडर्ड आउटपुट पेक्षा कमी असेल तर त्यावेळेला त्यातलं 4 नंबरची लाईन बघा. इफ ऍक्च्युअल आउटपुट इज लेस दॅन स्टँडर्ड आउटपुट देन व्हॉट रेट विल यू चूज? ऍक्च्युअल आवर्स इंटू टाइम रेट. जर ऍक्च्युअल आउटपुट हे कमी झालं स्टँडर्ड आउटपुट पेक्षा तर तुम्हाला जेवढे तास काम केलेलं आहे तेवढ्या तासांचा टाइम रेट प्रमाणे पैसे दिले जातील. जर ऍक्च्युअल आउटपुट हे स्टँडर्ड तुम्ही जे काही ठरवलेलं आहे, स्टँडर्ड आउटपुट किंवा त्याला नॉर्मल आउटपुट असं आपण म्हणतो, नॉर्मल आउटपुटच्या इतकं असेल ऍक्च्युअल आउटपुट, तर टाइम रेट प्रमाणे त्यांनी जेवढा वेळ काम केलेलं आहे तेवढे पैसे त्याला द्यायचेच. ऑल म्हणजे तिथे ऍक्च्युअल आवर्स आहे, ऍक्च्युअल आवर्स प्रमाणे टाइम रेट प्रमाणे पैसे द्यायचे. म्हणजे त्यांनी 8 तास काम केले तर 8 तासाचे त्याला 100 रुपये प्रमाणे समजा 800 रुपये दिले तर त्याच्या पुन्हा 120% आपल्याला करायचंय. म्हणजे ह्याच्यात त्याला 20% काय मिळाला? बोनस मिळाला. कारण त्यांनी ऍक्च्युअल आउटपुट अचीव केलेलं आहे. त्याच्या जे काय ठरलेलं टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये त्यांनी ते अचीव केलेलं आहे. थर्ड कंडिशन इज दॅट इफ ऍक्च्युअल आउटपुट इज मोर दॅन स्टँडर्ड आउटपुट. आता तिसरी केस आहे ही की याच्यामध्ये स्टँडर्ड आउटपुट म्हणजे नॉर्मल आउटपुट जे तुम्ही ठरवून दिलेलं आहे एखाद्या कामगाराला त्याच्यापेक्षा तो काय करतोय? जास्त प्रोडक्शन करतोय, जास्त क्वांटिटीचं प्रोडक्शन करतोय. तर त्यावेळेला त्याला पीस रेट प्रमाणे कॅल्क्युलेशन द्यायचं. मग ऍक्च्युअल आउटपुट इंटू पीस रेट इंटू 120%. सो पहिल्या कंडिशन मध्ये तुम्ही वापरला टाइम रेट वापरला. दुसऱ्या कंडिशन मध्ये तुम्ही टाइम रेट वापरला आणि प्लस काय ऍड केला? इन्सेंटिव्ह ऍड केला. आणि तिसरी जी कंडिशन आहे तिसऱ्या कंडिशन मध्ये काय केला? तुम्ही पीस रेट वापरला आणि पुन्हा त्यात सुद्धा बोनस वापरलेला आहे. तर जो ऍक्च्युअल आउटपुटच्या इतकं किंवा ऍक्च्युअल आउटपुट पेक्षा जास्त काम करेल ही विल डेफिनेटली गेट द बोनस. पण ऍक्च्युअल आउटपुट पेक्षा कमी काम करणार आहे त्याला जे काय ठरलेले पैसे आहेत टाइम प्रमाणे तेवढेच त्याला त्यामध्ये
हॅलो. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. हो लाईट मॅडम गेली होती. येतोय. येतोय ना? ओके. मी शेअर द स्क्रीन अगेन. ऑलरेडी स्क्रीन शेअर केलेलीच आहे. वेट. सो आपण पीस रेट सिस्टीम बघितल्या. आता दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे, प्रीमियम बोनस स्कीम्स बघायच्या. प्रीमियम बोनस स्कीमला दुसरं असं म्हटलेलं नाव दिलंय इंडिव्हिज्युअल बोनस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. कंबाईन्स टाइम रेट्स विथ द पीस रेट्स. याच्यामध्ये टाइम रेट आणि पीस रेट दोन्ही कंबाईन केलेलं आहे. द प्रीमियम बोनस इज कॅल्क्युलेटेड ऑन द आवर्स सेव्ड बाय द वर्कर. काल तुम्हाला हेल्थ प्रीमियम प्लॅन मध्ये मॅडमनी सांगितलं की त्या वर्करनी जेवढा टाइम सेव्ह केलेला आहे त्याच्यावरती त्याला बोनस मिळाला. आपण मगाचे पण जे प्लॅन बघितले त्याच्यामध्ये पण बोनस होता, पण तिथं टाइम सेव्हिंग वर बोनस नव्हता, तर तुम्ही किती वेळ काम केलं आणि प्रोडक्शन आउटपुटच्या वर आधारित तो बोनस होता. आताचा जो बोनस असणार आहे तो किती वेळ वाचवला तुम्ही, म्हणजे इफिशियन्सीवर आधारित हा बोनस असणार आहे. फॉर दिस पर्पज स्टँडर्ड टाइम इज टू बी सेट. पण हे सगळं ठरवण्यासाठी काय असायला पाहिजे, तुम्ही स्टँडर्ड टाइम काहीतरी ठरवला पाहिजे की अमुक एक गोष्ट करण्यासाठी अमुक एक स्टँडर्ड टाइम लागतो. When the worker completes his work before the standard time, he gets bonus in addition to normal wages. ज्या वेळेला तो स्टँडर्ड टाइम पेक्षा कमी वेळेमध्ये काम पूर्ण करतो त्यावेळेला त्याला नॉर्मल वेजेस जे ठरवून दिलेले आहेत त्याच्यापेक्षा त्याला बोनस त्यामध्ये ऍडिशनल मिळणार आहे. ड्यू टू दिस इफिशियन्सी ऑफ वर्कर्स इन्क्रीजेस अँड द प्रोडक्शन कॉस्ट पर युनिट डिक्रीजेस. त्यामुळे काय होणार आहे, वर्करची इफिशियन्सी जी आहे ती वाढणार आहे आणि प्रोडक्शन कॉस्ट पर युनिट जी आहे ती कमी होईल. देयर आर व्हेरियस स्कीम्स ऑफ इंडिव्हिज्युअल बोनस. ह्या स्कीम्स कुठल्या आहेत आपण बघूया. पहिला प्लॅन आहे तो हेल्से प्रीमियम प्लॅन. काल सांगितल्याप्रमाणे तो हेल्सेने 1891 मध्ये हा प्लॅन इंट्रोड्यूस केला आणि या प्लॅन मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला पर आवर प्रमाणे मिनिमम वेज हे नक्की मिळणार आहे आणि बोनसची अमाऊंट किती असणार आहे, त्यांनी जो टाइम सेव्ह केला त्याच्या 50% ही बोनसची अमाऊंट असणार आहे. If the worker completes his work in less than standard time, he is paid a fixed percentage between 30 to 70% of the time saved. सो जेवढा टाइम तो सेव्ह केलेला आहे त्याप्रमाणे त्याला फिक्स पर्सेंटेजनी सुद्धा टाइम रेट प्रमाणे पैसे मिळणार आहे. फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, टोटल वेजेस इज इक्वल टू द टाइम टेकन. टाइम टेकन म्हणजे काय, त्याचा जो ऍक्च्युअल टाइम त्यांनी घेतलाय तो त्याला गुणायचं आहे आपल्याला स्टँडर्ड रेटने. स्टँडर्ड रेट म्हणा किंवा त्याला नॉर्मल रेट म्हटलं तरी चालेल, प्लस त्यांनी सेव्ह केलेला टाइम आणि इंटू स्टँडर्ड रेट. आणि त्या जो काही सेव्ह केलेला टाइम आहे त्याला स्टँडर्ड रेटनी गुणून त्याच्या 50% त्याला वेजेस ऍडिशनल हे मिळणार आहे. म्हणजे हा जो वरचा भाग आहे हा त्याचा काय आहे, प्रीमियम किंवा बोनस आहे. हे त्याचे ओरिजिनल वेजेस आहे. ओरिजिनल वेजेसची इथं खात्री आपल्याला दिलेली आहे. ओके. देन दुसरा एक मोडिफाईड प्लॅन आहे तो बघूया, हेल्से वियर प्रीमियम प्लॅन. हा जो हेल्सेचा प्लॅन आहे आता आपण पाहिला तो त्याच्यामध्ये मोडिफिकेशन केलंय जीटी वेअरनी केलंय. दिस प्लॅन इज सेम ॲज हेल्से प्रीमियम प्लॅन एक्सेप्ट इन द मॅनर ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ बोनस. बोनसचं कॅल्क्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये फक्त फरक आहे.
Under this scheme, a worker gets a bonus of 30% of time saved as against 50% in the case of health plan. इथे बोनस किती आहे? 30% बोनस आहे. म्हणजे फरक कुठे आहे? फक्त ह्या एवढ्या भागामध्ये हा फरक आहे. लक्षात येते? मगाशी किती होता? 50% बोनस होता, त्याच्याऐवजी आता 30% बोनस आहे. नेक्स्ट, रोवन सिस्टीम पण काल तुम्ही बघितली. जेम्स रोवननी 1901 मध्ये हा प्लॅन इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याचा फॉर्म्युला किती आहे बघा. फॉर्म्युला बघूया. टोटल वेजेस इज इक्वल टू टाइम टेकन इनटू स्टँडर्ड रेट. हे पुन्हा सेमच आहे एलसेप प्लॅन सारखं. प्लस टाइम टेकन इनटू टाइम सेव्ड इनटू स्टँडर्ड रेट डिवायडेड बाय स्टँडर्ड टाइम. सो हा या रोवन सिस्टीम मधला फरक आहे. काल तुम्ही त्याच्यावरची सुद्धा गणित बघितलेली आहे. पुढचा प्लॅन आहे बार्थ व्हेरिएबल शेअरिंग प्लॅन. अंडर दिस प्लॅन वेजेस आर नॉट गॅरंटीड. याच्या आधीच्या प्लॅन मध्ये तुम्हाला स्टँडर्ड रेट प्रमाणे टाइम रेट जो आहे त्याप्रमाणे गॅरंटीड वेजेस मिळायचे. तसे गॅरंटीड वेजेस इथं नाहीये. दिस सिस्टीम इज सुटेबल फॉर बिगिनर्स अँड लर्नर्स. बिगिनर्स आणि लर्नर्स जे आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन काय आहे? सुटेबल प्लॅन आहे. राईट. The earning is computed by multiplying the rate per hour by the geometric mean of standard hours and actual hours worked. स्टँडर्ड तास कामाचे तास आणि ऍक्च्युअल तास किती काम केलं त्याचं एक ऍव्हरेज काढलं जातं, त्याची सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीला जो तुमचा टाइम रेट आहे त्या टाइम रेटनी मल्टिप्लाय केलं जातं आणि मग वेजेस जे आहेत ते पे केले जातात. पुढचा प्लॅन आहे इमर्सन इफिशियन्सी बोनस. यातल्या प्रत्येक प्लॅन मधला जे वैशिष्ट्य आहे त्या प्लॅनचं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तो प्लॅन कशावरती आधारित आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये बोनस किती टक्के दिला जातो हे लक्षात ठेवायचं आणि त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सो परीक्षेसाठी या गोष्टी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि जे काल मॅडमनी जी गणितं घेतली त्या 3 प्लॅनवरचे तुम्हाला गणित सुद्धा विचारली जाते. सो कालच्या लेक्चरचं महत्व त्यासाठी होतं. दॅट्स वाय आय वॉज टेलिंग एव्हरीवन दॅट द लेक्चर इज कंपल्सरी. नेक्स्ट, दिस इज इमर्शन इफिशियन्सी bonus. This plan has named after Harrington Emerson, the innovator of this plan. ह्यांनी हा प्लॅन इन्व्हेंट केलाय, त्याचं नाव त्याला दिलेलं आहे. अंडर दिस प्लॅन एव्हरी वर्कर इज गॅरंटीड हिज डे वेजेस. त्याचे जे काय डे वेजेस म्हणजे टाइम रेट प्रमाणे वेजेस आहेत त्याला डे वेजेस असं आपण म्हणतो. इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज परफॉर्मन्स, त्यांनी आउटपुट किती केलंय हे न बघता त्याचे दिवसाचे पैसे त्याला गॅरंटीड मिळणार आहेत. A standard output is fixed and it represents 100% efficiency. जे स्टँडर्ड आउटपुट आहे तेवढं म्हणजे केलं असेल त्यांनी तर त्याची 100% इफिशियन्सी असं गृहीत धरलं जातं. अकॉर्डिंग टू दिस प्लॅन अप टू 66 and 2/3 म्हणजे 66.67% द गॅरंटीड टाइम वेजेस आर पेड टू द वर्कर्स. आफ्टर दिस दे आर पेड बोनस ऍट स्टेटेड रेशिओ ऑफ द टाइम वेजेस. सो 66.67% त्याचे टाइम वेजेस त्याला मिळणार आहेतच आणि त्याच्या बियॉन्ड जाऊन त्याने जेवढा वेळ जास्त काम केलं असेल तर तेवढ्यासाठी त्याला आणखी ऍडिशनल पैसे मिळणार आहेत. इमर्सन used 32 empirical bonus percentages for efficiency beyond 66.67%. त्याने किती पर्सेंटेज वापरले? 32 प्रकारचे पर्सेंटेज वापरले. एक नाही वापरलंय पर्सेंटेज. म्हणजे हेल्थ प्रीमियम 50% पर्सेंटेज होतं, हेल्थ वीआर प्लॅन मध्ये 30% पर्सेंटेज होतं. तर तसं इमर्सननं काय केलेलं आहे 32 वेगळे वेगळे बोनसचे पर्सेंटेज तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक तुम्ही जे काही काम करताय त्या कामातलं इफिशियन्सी जशी जशी वाढत जाईल तसं बोनसचं पर्सेंटेज सुद्धा चेंज होणार आहे. Under this plan, the bonus starts from 0.01% above 66.67% efficiency and increase to 20% at maximum efficiency. तुमची इफिशियन्सी अगदी 0.01% जरी वाढत गेली तरी त्याप्रमाणे तुम्हाला बोनस मिळणार आहे. आफ्टर दिस पॉइंट द बोनस
is 20% above the basic wages plus 1% for each 1% increase in efficiency. दर तुमचे 1% इफिशियन्सी वाढली की तुमचे बोनस सुद्धा जो आहे तो 1% वाढणार आहे. 20% वरती गेल्याच्या नंतर मॅक्झिमम इफिशियन्सी जी आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे स्टँडर्ड आउटपुटच्या वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला दर 1% इफिशियन्सी वाढली म्हणजे 1% प्रोडक्शन तुमचं वाढलं की 1% वेजेस जे आहेत ते इथे वाढणार आहे. पुढचा प्लॅन जो आहे तो बीडॉक्स पॉइंट प्रीमियम सिस्टीम. ही आणखीन एक वेगळी सिस्टीम आहे, बीडॉक्सने इंट्रोड्यूस केलेली आहे. स्टँडर्ड टाइम फॉर अ जॉब डिटरमाइंड बाय टाइम स्टडी. याच्यामध्ये स्टँडर्ड टाइम जो आहे तो काय केलेला आहे, ठरवलेला आहे स्टँडर्ड टाइम. स्टँडर्ड प्रोडक्शन पर आवर इज ऑल्सो डिटरमाइंड. एका तासामध्ये किती आउटपुट निघायला पाहिजे, किती क्वांटिटी तयार व्हायला पाहिजे याचं सुद्धा तिथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. An hour is taken as 60 minutes. 60 मिनिटामध्ये किती प्रोडक्शन करणार आणि प्रत्येक मिनिटामध्ये each minute of standard time or allowed time is called a point, बीडॉक्स पॉइंट. याच्यामधला प्रत्येक मिनिट म्हणजे काय आहे, बीडॉक्स पॉइंट म्हणून गृहीत धरला. The number of points is being determined in respect of each job. एक जॉब कंप्लीट करण्यासाठी, जॉब म्हणजे जे काही तुम्ही प्रोडक्शन करताय ते काम, तो जॉब जो आहे तो जॉब कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती पॉइंट्स लागणार हे अगोदर ठरवलं जातं. 4 पॉइंट लागणार आहेत, मग 4 पॉइंट म्हणजे काय तर 4 मिनिट लागणार आहे. 10 पॉइंट म्हणजे 10 मिनिटे लागणार आहे. If the actual time is more than the standard time, the worker is paid on hourly basis. Actual time लागलेला वर्करला जो आहे तो स्टँडर्ड पेक्षा जास्त असेल तर त्याला तासाप्रमाणे पैसे द्यायचे. If excess production is counted in points, for which bonus of 75% is allowed to the worker and remaining 25% goes to the employer. एक्सेस प्रोडक्शन त्यांनी जर केलेलं असेल तर 75% बोनस हा दिला जातो कर्मचाऱ्याला आणि 25% एम्प्लॉयर कडे ट्रान्सफर केले जातात. दस आवरली रेट प्लस 75% ऑफ पॉइंट सेव्ड मल्टिप्लाइड बाय 1/60 ऑफ आवरली रेट. 1/60 म्हणजे 1/60 ऑफ आवरली रेट इज द अर्निंग्स ऑफ द वर्कर. आता याच्यावरची काय आपण गणित वगैरे करणार नाहीये, फक्त पर्सेंटेज जे आहे ते लक्षात ठेवा. जेवढे पॉइंट सेव्ह केले त्यातले 75% कोणाला मिळणार आहे, कर्मचाऱ्याला मिळणार आहे. पुढचा प्लॅन आहे ऍक्सिलरेटिंग प्रीमियम प्लॅन्स. अंडर दिस प्रीमियम प्लॅन बोनस इन्क्रीजेस ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट ॲज आउटपुट इन्क्रीजेस. जसं जसं आउटपुट वाढत जाणार आहे तसं तसं काय होणार आहे, तुमचा प्रीमियम किंवा बोनस जो आहे तो वाढत जाणार आहे. द प्लॅन ऑफर्स अ हायर इन्सेंटिव्ह टू द वर्कर्स. त्याच्यामुळे काय होतं, वर्कर्सना जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह मिळतं. The efficiency is determined on the basis of time saved or the increased output. दोन्ही गोष्टी इथे इफिशियन्सी मध्ये गृहीत धरल्या जातात. इथे इफिशियन्सी म्हणजे तुम्ही वाचवलेला वेळ आणि तुमचं वाढलेलं आउटपुट या दोन्ही गोष्टींवर आधारित तुम्हाला प्रीमियम दिला जातो. दिस प्लॅन इज कॉम्प्लेक्स वन. कॅल्क्युलेशन साठी हा अवघड असणारा प्लॅन आहे. त्यानंतर बाम डिफरन्शियल प्लॅन. दिस प्लॅन इज अ कॉम्बिनेशन ऑफ टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम अँड हॅल्से सिस्टीम अँड इट इज ऑल्सो नोन ॲज मिलवॉकी प्लॅन. It involves a lot of clerical work. It provides strong incentives to the workers. याच्यामध्ये सुद्धा काय कॉम्बिनेशन कशाचं केलेलं आहे, टेलर्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम आणि हेल्से सिस्टीमचं कॉम्बिनेशन केलं आहे आणि त्याचं दुसरं नाव काय आहे, मिलवॉकी प्लॅन. सो एवढ्या दोन गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्या लक्षात ठेवा ह्यातल्या नावातल्या. एक म्हणजे त्याचं दुसरं नाव काय आहे आणि ते कशाचं कॉम्बिनेशन आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता बोनस प्लॅनचा तिसरा प्रकार आपण बघतोय.
याच्या आधी 2 प्रकार आपण बघितले, डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम मधले बघितले, नंतर प्रीमियम बोनस प्लॅन बघितले. आता आपण तिसरा प्लॅन बघणार आहे. प्लॅनचा तिसरे प्रकार बघणार आहोत, ग्रुप बोनस प्लॅन. मागचा जो प्रकार होता, सेकंड प्रकार जो होता तो इंडिव्हिज्युअल दिला जात होता. आता जो दिला जाणार आहे तो कसा दिला जाणार आहे, ग्रुप मध्ये दिला जाणार आहे. ओके, so group bonus plan, sometimes it is difficult to measure the output of individual worker, but the group output can be measured. काही वेळेला काय होतं की तुमचे इंडिव्हिज्युअल वर्करनं किती आउटपुट केलेलं आहे हे मोजणं कठीण असतं, कारण एका कामासाठी 4-5 जण लागत असतील तर 4-5 जणांनी मिळून तो जॉब कम्प्लीट होत असतो. एखादा कॉम्प्लेक्स जॉब जर असेल तर कॉम्प्लेक्स जॉब हा एकटा माणूस नाही करू शकत. त्याच्यातले जी काही कारागिरी असेल किंवा वेगवेगळी कामं वेगवेगळी माणसं जर करत असतील, म्हणजे समजा एक हेल्मेट जर बनवायचं आहे तर हेल्मेट बनवण्यासाठी त्याचा आतला भाग बनवणारा माणूस वेगळा आहे, बाहेरचा कलर करणारा माणूस वेगळा आहे, त्याला लॉक असेंबल करणारा माणूस वेगळा आहे. तर अशा वेळेला ते आउटपुट काही एका व्यक्तीनं केलेलं नाहीये. तर त्या असेंब्ली लाईनवरचे समजा 5 लोक असतील आणि 5 लोक मिळून ते हेल्मेट जर बनवत असतील तर तो 5 जणांच्या ग्रुपचं आउटपुट तुम्ही बनवू शकता की एका तासामध्ये त्यांनी 10 हेल्मेटचं प्रोडक्शन केलेलं आहे, मग 8 तासामध्ये त्यांनी आणखी किती हेल्मेटचं प्रोडक्शन केलं, असं मेजरमेंट करता येतं. पण एका व्यक्तीचं मेजरमेंट तिथे करता येणार नसतं कदाचित. In this case, total bonus is determined as per the productivity and shared by the workers. याच्यामुळे काय केलं जातं, टोटल बोनस कॅल्क्युलेट केला जातो आणि तो टोटल बोनस जो आहे तो वर्कर्सना शेअर केला जातो. इट बिल्ड्स द टाइम स्पिरिट. सो याच्यामध्ये टाइम स्पिरिट जे आहे ते टाइम स्पिरिट तुम्हाला इथे बिल्ड करता येतं. त्यानंतर पुढचा प्लॅन जो आहे मेजर्स, या प्लॅन मधले मेजर स्कीम्स ज्या आहेत त्या कुठल्या आहेत बघा. तुमच्याकडे हे अक्षर दिसत आहेत की मला माहित नाही, माझ्याकडे अक्षर दिसत नाहीये. मेजर स्कीम्स ऑफ ग्रुप बोनस. ए आहे बजेटेड एक्सपेन्स बोनस. बजेटेड एक्सपेन्स बोनस मध्ये द बोनस इज पेड फॉर द सेव्हिंग्स इन ऍक्च्युअल एक्सपेंडिचर compared to the budgeted expenditure and the rate of bonus is decided in advance. आता इथे तुम्ही कॉस्ट मध्ये किती सेव्हिंग केलेलं आहे, एखाद्या गोष्टीच्या प्रोडक्शन साठी समजा एका युनिटच्या प्रोडक्शन साठी 10 रुपये लागतात आणि त्याच्याऐवजी तुम्ही जे काय काम केलं तुमच्या इफिशियन्सीमुळे 9 रुपये लागले, म्हणजे एका युनिटच्या प्रोडक्शन मधले तुम्ही काय केलं, 1 रुपया तुम्ही वाचवलेला आहे. तर त्या 1 रुपयातून तुम्हाला बोनस जो आहे तो दिला जाईल. तर हा म्हणतात बजेटेड एक्सपेन्स बोनस. आता किती टक्के दिला जाईल वगैरे ह्याची स्कीम त्या बिझनेसनी ठरवलेली असते. सेकंड आहे कॉस्ट इफिशियन्सी बोनस और स्केलन प्लॅन. द फर्स्ट स्केलन प्लॅन वॉज इन्स्टिट्यूटेड बाय जोसेफ एन स्कॅलन. त्याच्या नावावरून त्याला स्कॅलन प्लॅन असं, स्कॅनलन प्लॅन, नॉट स्केलन, स्कॅनलन प्लॅन. The Scanlon plan is a gain sharing program in which employees share in pre-established cost saving. पुन्हा एकदा इथे काय कॉस्ट सेव्हिंग जे झालेलं आहे त्या कॉस्ट सेव्हिंग मधून त्या एम्प्लॉईजना काही जो फायदा आहे तो शेअर त्यांना करायचा आहे. म्हणजे इथं जी वाचलेले पैसे आहेत ते वाचलेले पैसे फायदा आहेत असं गृहीत धरून त्यातला फायदा आहे तो शेअर करायचा. It is based on employee effort. Financial incentives under the Scanlon plan are ordinarily offered to all employees, including managers and sometimes the executives. आता हा जो प्लॅन आहे याच्या प्लॅन मध्ये केवळ प्रोडक्शन वर्कर्स गृहीत धरलेले नाहीत. याच्यामध्ये जे मॅनेजर्स असतील, अगदी फॅक्टरीतले सुपरवायझर्स असतील, मॅनेजमेंट असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, सगळ्यांना हा प्लॅन जो आहे, सगळ्यांना गेन शेअरिंग प्रोग्राम जो आहे तो कंपनी इथे डिक्लेअर करू शकते. पुढची स्कीम आहे प्रिस्टमन सिस्टीम. यातलीच ग्रुप बोनस मधली प्रिस्टमन सिस्टीम. प्रोडक्शन स्टँडर्ड इज फिक्स्ड इन ऍडव्हान्स. If actual output exceeds the standard, all workers get bonus during the following month. म्हणजे ऍक्च्युअल आउटपुट जर स्टँडर्ड पेक्षा जास्त झालं, समजा तुम्ही असं ठरवलेलं आहे की ए आउटपुट हे 1000 युनिट असायला पाहिजे आणि 1000 युनिटच्या ऐवजी
तुमच्याकडे प्रोडक्शन झालं 1200 युनिट्स. सो 200 युनिट जे आहेत ते जादाचे बनवलेले आहेत. मग या 200 युनिटवरचा जो काही बोनस आहे तो सगळ्या कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. दिस प्लॅन इज सुटेबल इन इंडस्ट्रीज एंगेज्ड इन मास प्रोडक्शन ऑफ स्टँडर्डाइज्ड प्रोडक्ट्स अँड प्रोडक्शन विदाउट इंटरप्शन. जिथं प्रोडक्शन फ्लो मध्ये चालू आहे, कंटिन्युअस प्रोडक्शन चालू आहे, मास प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन सुरू आहे, अशा आणि प्रॉडक्ट सुद्धा कसं आहे स्टँडर्डाइज्ड प्रॉडक्ट, म्हणजे त्याचं डायमेन्शन्स, त्या प्रॉडक्टचा रंग, प्रॉडक्टचं वजन सगळं ठरलेलं आहे असं जे स्टँडर्डाइज्ड प्रॉडक्ट असेल तर त्या स्टँडर्डाइज प्रॉडक्ट जिथं बनतं अशा इंडस्ट्रीजमध्ये हा प्लॅन लागू करणं सुटेबल आहे. Then next plan is Ton Gain Sharing Plan. This plan was introduced by HR Ton in 1886. Bonus is calculated on the basis of reduction in cost. Again, cost saving जे आहे त्या cost saving वरतीच आधारित हा प्लॅन आहे. The standard labor cost is predetermined. Standard labor cost यातली आधी ठरवलेली आहे की अमुक इतक्या प्रोडक्शन साठी अमुक इतकी कॉस्ट लागणार आहे. पार्ट ऑफ बोनस इज गिवन टू द सुपरवायझर्स टू. मग त्या स्टँडर्ड कॉस्ट पेक्षा तुम्हाला कमी कॉस्ट लागली. समजा एका युनिटच्या प्रोडक्शनसाठी 500 रुपये कॉस्ट लागते, पण 500च्या ऐवजी तुम्ही 495 रुपये कॉस्ट लागली, 5 रुपये तिथं सेव्ह झाले. तर ह्या 5 रुपयामध्ये सगळ्यांना बोनस दिला जाईल, इन्क्लुडिंग द सुपरवायझर्स ऑल्सो. मग 5 रुपये म्हणजे तुम्ही काय एकच युनिट प्रोडक्शन करणार नाहीये, महिन्याचं प्रोडक्शन कॅल्क्युलेट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये किती एकूण टोटल सेव्हिंग झालेली आहे ते बघितलं जाईल आणि त्या आधारित बोनस दिला जाईल. नेक्स्ट इज वेस्ट रिडक्शन बोनस. आता बघितलं आपण की कॉस्ट सेव्हिंग बोनस बघितलं, पण वेस्ट जे होतं, रॉ मटेरियल वेस्टेज होत असतं बरंचसं, तर हे वेस्टेज कंट्रोल जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा हा प्लॅन वापरला जातो. दिस स्कीम प्रोव्हाइड्स इन्सेंटिव्ह टू वर्कर्स टू रिड्यूस द वेस्टेज ऑफ मटेरियल. मटेरियलचं वेस्टेज जे आहे ते होऊ नये याच्यासाठी हा प्लॅन वापरतात. इट इज अप्लाइड इन द इंडस्ट्रीज वेअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज टू हाय. जिथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खूप जास्त असते आणि तिथं वेस्टेज वाचवणं हे सुद्धा खूप मोठं सेव्हिंग असू शकतं. आणि असंच ठिकाणी जिथं जिथं वेस्टेज तुम्ही कमी कराल त्यावर आधारित तुम्हाला बोनस जो आहे तो कर्मचाऱ्यांना दिला जातो. आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून 4-5 स्लाइड्स अजून बाकी आहेत. आपण 3 स्लाइड्स आहेत, नेक्स्ट लेक्चरला आपण ते बघूया. इथे मी अटेंडन्स चेक करते. वेट, फर्स्ट ऑफ ऑल लेट अस स्टॉप द रेकॉर्डिंग.